नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे अटक आणि स्थानबद्धता यापासून असणारं संरक्षण। आजचा आपलं फोकस आर्टिकल नंबर 22। तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड या सिरीज मध्ये मनापासून स्वागत आहे। तर या पर्टिक्युलर कलमामध्ये आपण 3 गोष्टी शिकणार आहोत। पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीला जर आपण सर्वसाधारण पद्धतीमध्ये जर अटक केली तर त्या अटक करण्याच्या विरुद्ध त्या व्यक्तीला काय सगळे संरक्षण उपलब्ध आहेत, त्याला अटक केल्यानंतर जे कोणते मूलभूत हक्क भंग पावतात त्याबाबत त्याला काय संरक्षण आहे। दुसरा आहे, जर त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, या केसमध्ये त्याला काय संरक्षण आहे, कोणते फंडामेंटल राईट्स आहेत। आणि तिसरा आहे, अटक आणि स्थानबद्धता या पर्टिक्युलर केसमध्ये कायदे करताना संसदेला नेमके काय सर्व अधिकार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण या कलमामध्ये शिकणार आहोत। चला, या आर्टिकलचं टायटल इंटरेस्टिंग आहे, विवक्षित प्रकरणी म्हणजे काय स्पेसिफिक केसमध्ये अटक करणे व स्थानबद्धता यापासून काय संरक्षण उपलब्ध आहे, त्याचं हे पर्टिक्युलर आर्टिकल आहे। आपण काय करूया, या कलमाला थोडंसं इंटरेस्टिंगली शिकून घेण्याचा प्रयत्न करूया, थोडं महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे कलम आहे या कलमाची लँग्वेज वाचता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीने पॉलिटी रीड करायची आहे। चला, या आर्टिकल मध्ये सगळ्यात पहिलं क्लॉज आपण पाहूया। पहिला, अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, याचा अर्थ आर्टिकल 22 ने दिलेला फंडामेंटल राईट हा फक्त नागरिकांना उपलब्ध नाहीये, तर हा फंडामेंटल राईट भारतीय नागरिक व भारतीय नागरिक नसणाऱ्या परदेशी व्यक्तीला सुद्धा उपलब्ध आहे। अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारण, पहिली गोष्ट, शक्य तितक्या लवकर तिला कळविल्याशिवाय हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाही। म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्या कारणासाठी अटक केलेली आहे ही कारण कळवली जाणार नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीला तुम्ही स्थानबद्ध करता येणार नाही। किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायीच्या, म्हणजे कोण, वकील, लीगल काउन्सिल, विधी व्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही। तर बेसिकली काय लक्षात घ्या, 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली महत्त्वाची बाब आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही अटक करताय त्या व्यक्तीला कोणत्या कारणासाठी तुम्ही अटक करताय हे त्याला कळवायला हवं। सोबतच त्या व्यक्तीला स्वतःच्या पसंतीच्या वकिलामार्फत स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात यावा, ही महत्त्वाची बाब आहे। आता याचा दुसरा खंड काय म्हणतो पाहूया। चला, तर ज्या व्यक्तीला अटक केली आहे व हवालातीत स्थानबद्ध केले आहे, हवालातीत म्हणजे जेलमध्ये अटक केली आणि अटक करून त्याला स्थानबद्ध केले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतचा प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून, म्हणजे त्याला अटक केल्यानंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत की याने ज्या गावात गुन्हा केला त्याच गावात घेऊन चला, ज्या ठिकाणी गुन्हा नोंद झाला त्याच ठिकाणी घेऊन चला, असं तुम्ही लगेच कंपल्शन करू शकत नाही। ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला अटक करून जवळच्या हवालातीमध्ये ठेवलेला आहे त्या हवालातीपासून जे सगळ्यात जास्त जवळचा न्यायदंडाधिकारी आहे त्या न्यायदंडाधिकाऱ्यापर्यंत घेऊन जायला हवं। पण हे घेऊन जाताना अशा अटकेपासून 24 तासांच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं जाईल। पण हे हजर करताना जो प्रवासासाठी आवश्यक असणारा वेळ आहे, तो काउंट केला जाणार नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला तुम्ही यूपी मध्ये अटक केली आणि यूपी मध्ये अटक करून तुम्ही त्या व्यक्तीला आता महाराष्ट्रामध्ये आणण्याची तयारी करताय, पण महाराष्ट्रामध्ये आणताना जर तो व्यक्ती म्हणला की नाही तुमच्या प्रवासात 24 तास झाले, मला सोडून द्या, असं चालणार नाही। एखाद्या व्यक्तीला अटक केल्यापासून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर 24 तासांच्या आत हजर करायला हवं। पण हा 24 तासांचा कालावधी काउंट करत असताना जो प्रवासासाठी लागणारा अवधी आहे, हा प्रवासासाठी लागणारा अवधी या ठिकाणी काउंट केला जाणार नाही, त्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केला जाईल। आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करता येणार नाही। म्हणजे त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं आणि दंडाधिकारी म्हणतो की या व्यक्तीला अटक करायची गरज नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीला 24 तासानंतर जेलमध्ये हवालातीत ठेवू शकत नाही। म्हणजे दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत करणं म्हणजे काय, दंडाधिकाऱ्याने त्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याची ऑथॉरिटी दिल्याशिवाय तुम्ही त्या व्यक्तीला त्या हवालातीत 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू शकत नाही। फक्त महत्वाचं काय आहे, अटक केल्यापासूनचे 24 तास काउंट करताना
प्रवासासाठी आवश्यक असणारा जो कालावधी आहे हा कालावधी या ठिकाणी काउंट केला जाणार नाही. ही दुसरी बाब आहे, दुसरा पॉइंट झाला. पुढचा पॉइंट काय म्हणतो बघा, तिसऱ्यामध्ये क मुद्दा आहे. तिसऱ्यातला क मुद्दा, जी व्यक्ती त्यावेळी शत्रू देशी असेल. कोण असेल? शत्रू म्हणजे काय? एनिमी एलियन कंट्री असेल. थोडक्यात ज्या देशाने आपल्यासोबत युद्ध खेळलेलं आहे, ज्या देशाने आपल्यासोबत भांडण खेळलेलं आहे, जी व्यक्ती शत्रू देशी असेल अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली अटक केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण दोन व्यक्तींबद्दल बोलतोय. जर तो व्यक्ती अशा देशाचा आहे ज्या देशाने भारतासोबत शत्रूचे संबंध ठेवलेले आहेत, भारतावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा जो देश भारतासोबत आपण काय म्हणतो चांगले मैत्रीचे संबंध न ठेवता थोडक्यात स्पर्धेचे संबंध ठेवतो, त्या देशाचा नागरिक किंवा ज्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी गोंधळ माजवू नये, सोशल पीस खराब करू नये, कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नये, दोन समाजामध्ये भांडण लावू नये, समाजात तेढ निर्माण करू नये. यामुळे आपण त्या व्यक्तीला जे घरामध्ये अरेस्ट करून ठेवतो, फार्म हाऊसवर अरेस्ट करून ठेवतो, किंवा त्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं करून यामुळे त्याला त्याच्या चुकीच्या कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी, त्याच्या चुकीच्या कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण जेव्हा त्या व्यक्तीला एका ठिकाणी स्थानबद्ध करून ठेवतो त्याला म्हणायचं प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. तर जो व्यक्ती शत्रू देशीय नागरिक असेल किंवा ज्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी अटक केलेली असेल अशा व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीला खंड 1 आणि खंड 2 यातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. म्हणजे काय? शत्रू देशीय नागरिकाला आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी अटक केलेल्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याचा, 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचा किंवा स्वतःच्या चॉईसच्या वकिलाला भेटण्याचा कोणताही अधिकार असणार नाही. या दोन कॅटेगरीच्या लोकांना 22व्या आर्टिकल मधील जे पहिला खंड आणि दुसरा खंड आहे, या दोन खंडामधील जे फंडामेंटल राईट्स आहेत ते या दोन व्यक्तींना मिळणार नाहीत. त्यानंतर चौथा मुद्दा, आता प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा. समजा आपण काय केलं, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी एखादा कायदा केलाय की एखाद्या व्यक्तीला त्याने समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, सामाजिक शांतता भंग करू नये, यासाठी त्याला आपल्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करायची आहे, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करायचं आहे. तर या व्यक्तीबद्दल केलेला संसदेचा कोणताही कायदा हा ज्या व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत, पहिली गोष्ट, किंवा न्यायाधीश झालेल्या असतील म्हणजे होत्या, किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्या जाण्यास पात्र आहेत, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या सल्लागारी मंडळाने, ऍडवायझरी बोर्डने उक्त 3 महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी त्याच्यामध्ये अशा स्थानबद्धतेला पुरेसे कारण आहे असा अहवाल दिला नसेल तर त्या व्यक्तीला रिलीज करावं लागेल. म्हणजे नॉर्मली काय तरतूद आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी अटक करता तर तुम्ही या व्यक्तीला जास्तीत जास्त 3 महिने अटक करू शकता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती दिवस अटक करू शकता? फक्त 3 महिने अटक करू शकता. पण 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला त्याला अटक करायची असेल तर तुम्हाला सल्लागारी मंडळाची परवानगी आवश्यक आहे. आणि या सल्लागारी मंडळामध्ये उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असू शकतो, माजी न्यायाधीश असू शकतो, किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असणारा व्यक्ती असू शकतो. या सल्लागारी मंडळानं सांगितलं तरच तुम्ही या व्यक्तीची प्रतिबंधात्मक स्थानबद्धता 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी वाढवू शकता. अदरवाईज तुम्हाला त्या व्यक्तीला 3 महिन्यांच्या आत मुक्त करावं लागेल, जे या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु असे की या उपखंडातील कोणती गोष्ट खंड 7च्या उपखंड ख अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या कमाल कालावधीच्या पलीकडे कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यास प्राधिकृत करणार नाही, किंवा अशा व्यक्तीला 7व्या खंडाच्या उपखंड क अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानबद्ध केले नसेल तर 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाणार नाही. आलं लक्षात? महत्वाचं आहे की एक तर गोष्ट काय असायला हवी, पहिली महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी 3 महिने पूर्ण व्हायला हवे, त्याला रिलीज केलं जाईल.
दुसरी गोष्ट, सल्लागारी मंडळ म्हणलं की याला 3 महिन्यांच्या आत रिलीज करा तर रिलीज केलं जाईल. किंवा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीला आपण कोणत्या केसमध्ये रिलीज करू शकतो? या व्यक्तीला आपण जर समजा संसदेने त्या ठिकाणी सांगितले की 3 महिन्यांच्या आत रिलीज करा तर रिलीज करू शकतो. किंवा जर संसद म्हणते की या कायद्यामध्ये सल्लागारी मंडळाची विचार घेण्याची गरज नाही तर त्या केसमध्ये सल्लागारी मंडळाची विचार न घेता त्या व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी आपण प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये ठेवू शकतो. मग यातला 5वा खंड काय म्हणतो? जेव्हा प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल तेव्हा आदेश देणारा प्राधिकारी, म्हणजे ज्या व्यक्तीने आदेश दिलाय की याला काय करा, प्रतिबंधात्मक स्थानबद्ध करा, आदेश देणारा प्राधिकारी ज्या कारणांवरून तो आदेश दिला गेला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळवेल आणि त्या आदेशाविरुद्ध आपले अभिवेदन करण्याची त्या व्यक्तीला लवकरात लवकर संधी देईल. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी जर अटक केली असेल तर ज्या प्राधिकाऱ्याने त्याला अटक केलेली आहे त्याला कोणत्या कारणासाठी अटक केलेली आहे हे त्याला शक्य तितक्या लवकर कळविण्यात यावं आणि मग त्या व्यक्तीला स्वतःचं मत मांडण्याचा, अभिवेदन करण्याचा लवकरात लवकर संधी देण्यात यावी. सर्वसाधारण कायद्यामध्ये सुद्धा ही संधी आहे आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये सुद्धा ही पर्टिक्युलर संधी आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. 6वा काय म्हणतो? खंड 5 मधील, खंड 5 काय म्हणतंय? स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार असणं. तर खंड 5 मधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे त्या व्यक्तीला सत्य कारण सांगितल्यामुळे, खंड 5 काय म्हणतं? 2 गोष्टी बोलतो. एक तर त्या व्यक्तीला का अटक केलंय याची कारण सांगा, बरोबर आहे, का अटक केली याची कारण सांगा. दुसरं, त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्या. हे कोण म्हणतं? 5वा खंड म्हणतो. पण या 2 गोष्टी केल्यामुळे, बरोबर आहे, या 2 गोष्टी केल्यामुळे त्या खंडात निर्दिष्ट केलेला असा कोणताही आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्यास जी तथ्य प्रकट करणे सार्वजनिक हिताच्या विरोधी वाटेल, थोडक्यात जर समजा त्या अधिकाऱ्याला और प्राधिकाऱ्याला किंवा ऑथॉरिटीला वाटलं की ही कारण सांगितल्यामुळे किंवा स्वतःची बाजू मांडल्यामुळे जर सार्वजनिक हित धोक्यात येत असेल तर ती तथ्य प्रकट करण्यास अशा प्राधिकाऱ्यास भाग काढण्यात येणार नाही. त्या व्यक्तीला कोणत्या कारणासाठी अटक केलंय हे त्याला सांगणं कोणत्याही पद्धतीने त्या ऑथॉरिटीवरती बंधनकारक असणार नाही किंवा त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी सुद्धा कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी बंधन केलं जाणार नाही की तुम्ही तुमची स्वतःची बाजू मांडा, या पद्धतीने बंधन केलं जाणार नाही. त्यानंतर यातला 7वा खंड काय म्हणतो? आता या पर्टिक्युलर केसमध्ये संसदेला काय काय अधिकार आहे? संसदेला काय अधिकार आहे? 4था खंडच्या उपखंड क च्या तरतुदींनुसार सल्लागारी मंडळाचं मत न घेता, नॉर्मली आपण काय पाहितलंय, जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ जर ठेवायचं असेल तर सल्लागारी मंडळाची परवानगी आवश्यक आहे. पण संसद सल्लागारी मंडळाचं मत न घेता प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी ज्या परिस्थितीमध्ये आणि प्रकरणांच्या ज्या वर्गात किंवा वर्गांमध्ये एखाद्या व्यक्तीस स्थानबद्ध करता येईल ती परिस्थिती व प्रकरणाचा वर्ग किंवा प्रकरणांचे वर्ग त्या ठिकाणी मांडू शकते. म्हणजे सल्लागारी मंडळाची परवानगी न घेता काही प्रकरणांमध्ये, काही वर्गांमध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही संसदेच्या कायद्याद्वारे 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये ठेवू शकता. ख काय म्हणतं? प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी हे कोण ठरवू शकतं? संसद ठरवू शकते. म्हणजे जास्तीत जास्त किती वेळ त्याला अटक करून ठेवायचं हे संसद कायद्यानुसार ठरवू शकते. सल्लागारी मंडळाची परवानगी न घेता, काही न करता मॅक्सिमम किती काळ त्याला आपण ठेवू शकतो हे संसद ठरवू शकते. आणि खंड 4च्या उपखंड क या खालील चौकशी सल्लागार मंडळाने अनुसरावयाची कार्यपद्धती कायद्याद्वारे विहित करता येईल. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या व्यक्तीला मॅक्सिमम किती वर्ष तुम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवू शकता, मॅक्सिमम किती वेळ प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवू शकता आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवताना तुम्ही काय मेकॅनिझम फॉलो करायला हवी हे सगळंच्या सगळं संसद कायद्याद्वारे ठरवू शकतं.
तर लक्षात घ्या, तो मॅक्सिमम किती वर्ष त्या ठिकाणी ठेवला जाऊ शकतो आणि कायद्याद्वारे काय प्रोसेस फॉलो करायची हे सगळंच्या सगळं कोण ठरवू शकतं? हे सगळंच्या सगळं संसद ठरवू शकते या ठिकाणी कायद्याद्वारे. थोडक्यात संसदेला या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन सुद्धा खूप मोठे अधिकार देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात येत असेल की या पर्टिक्युलर केसमध्ये कलम 22 मध्ये 3 मुद्दे आहेत. सर्वसाधारण कायदा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कायदा आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संसदेला असणारे अधिकार. इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपली सध्या इथं जी घटना तरतूद आहे 3 महिन्यांची, तर ही तरतूद आपण कमी करून 2 महिने केलेली आहे घटना दुरुस्तीद्वारे. मात्र आणखीन 2 महिन्यांच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या तरतुदीची अंमलबजावणी मात्र आणखीनही झालेली नाहीये. धन्यवाद.